जर पीठ मोठं दळून आला बारीक तुम्हाला येत काय करायचं, असं पीठ चाळून घ्यायचं, मस्त पाणी गरम करायला ठेवायचं आणि पाणी पिठात ह्याला काय करायचं, माझी करायच्या. जर गिरणीवाल्यानं पीठ जर मोठं दळलं ना त्याला खळा म्हणायच्या. आणि हे सगळं असं मिक्स करायचं मस्तपैकी, गरम गरम मग मिक्स करायचं सगळं. आणि जास्त पातळ होऊ द्यायचं नाही बरं का, जास्त पातळ होऊ द्यायचं, घट्ट होऊ द्यायचं. असं सगळं मिक्स करायचं, लागलंच तर अजून ओतायचं पाणी. नंतर आपण हाताने, तुम्हाला जर चटकेची जर भीती वाटत नसेल तर तुम्ही हात पण त्याला हळूहळू हळूहळू जमायचं एका ठिकाणी आणि गोळा करायचा, कारण गरम राहते पीठ. आणि जर असं काय करायची, माझी आजी तर काय करायची माहिती का, जास्त पिठाचा खळा करून ठेवायची. खळा एका भांड्यात काढून ठेवायची आणि ती परत भाकरी जर करायची असते, भाकरी थोडा मिक्स करायचं, असं पीठ वेगळं घ्यायचं चाळून आणि हे खळ्याचं पीठ थोडं मिक्स करून अशी भाकरी बनवायची. एकदम छान भाकरी. हे अजून जसं टाकून मी पडलं वाटतंय. आणि मी मस्त भाकरी बनवते, तुम्हाला दाखवते. असं पीठ चांगलं चुरून घ्यायचं, चांगलं चुरून घ्यायचं. आणि मग भाकरी तुम्हाला जेवढं लागतं ह्याच्यामधलं तेवढं काढायचं आणि त्याची छान अशी भाकरी बनवायची. पहिल्या पिठानं काय व्हायचं तर तव्यावर जायच्या आधीच भाकरी मोडायची. आत्ता मोडणारच नाही, तुम्ही बघा, करून बघा. असं वरी टाकायची, मग पाणी लावून घ्यायचं. आता मस्तपैकी पलटून बघायची आपण. आता याला आपण थोडासा खळा केलाय आणि खळ्यात आपण काय केलंय, पीठ मिक्स केलंय, त्याच्यामुळे थोडंसं चिरण्यावर तुम्हाला कमी थोडं घ्यायचं आणि चांगलं करून चांगलं चुरून मग अजिबात चिरण्यावर जात नाहीत. जाडची भाकरी चांगली लागत, पीठ खाल्ल्यासारखं लागते. तुमच्या घरात म्हातारा माणूस असेल, त्यांना भाकरीच पाहिजे असते सर्रास, म्हाताऱ्या माणसाला. मनाने होणार भाकरी जर तुम्ही खळा जर केला तर. हा, जर तुम्हाला वाटलं फुगत आहे तर थोडं अलगद हाताने असं दाबायचं त्या भाकरीला. हे बघा, अशी भाकरी मस्त भाजून घ्या, अशी उलट पालट करून.